सुंदर सावकाश सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत जंगलाचं पुनरुत्थापन हा विषय त्यांनी आम्हाला अर्ध्या तासामध्ये संपूर्ण एक्सप्लेन केला. कारण तिथे तुम्ही आता त्या वर्षात बघाल त्यात वारुळ आहे मुंग्यांची मोठ्या प्रचंड वारुळ. मग ते त्या मुंग्या ती वाळवी कोणावर जाते कशी जाते शहरात खरंच माहीत नसतं की ही वाळवी ही जिवंत झाडाखाली हात नाही लावत, ती मेलेलीच झाड. हाच तो सगळा सृष्टीचा भाग आहे. हा तसा भाग आहे. काही दिवसानंतर ते वारूळ सोडून वाळवी निघून जाते. मग ते वारूळ जिवंत आहे का मेलेलं आहे हे तो गाईड सांगू शकतो. या अशा ज्या गोष्टी आहेत या शिकण्यासारख्या गोष्टी असतात आणि त्यातनं काहीतरी घेण्यासारखं असतं. बोट्सवाना बघितल्यानंतर आम्हाला खरंच बरं वाटलं. त्याच्या आधी झांबिया पाहिला होता, व्हिक्टोरिया फॉल्स सगळं पाहिलं. पण हा त्यातलं वेगळं पडलं हे ते तिथे जाऊन शिकण्यासारखं असतं. तिथून आम्ही त्या नामक्वाना लँड लागले. नामक्वाना लँड हे नाव पाठ करायला सुद्धा मला 8 दिवस लागले. मग संस्कृतमध्ये आपण श्लोक पाठ करतो तसं मी 8 दिवस ते सारखं वाचत होतो. पण तेही कधी ऐकलं नाही. आणि एक दिवस मी विचारलं इथं काय पाहिजे. तो म्हणा मी पाहिलं नाही पण का सारखी फुलं तिथे आहेत असं मी ऐकतो. मग आम्ही तिथे गेलो. क्लॅन विल्यम्स नावाचं एक गाव होतं तिथं राहायला. आणि जाताना दुतर्फा पिवळी जांभळी निळी तांबडी पांढरी वेगवेगळ्या रंगाची मैल पसरलेली फुलं रस्त्यात दुतर्फा होती. पण त्या दुतर्फा कंपाऊंड घातलं होतं आणि 3च तारा होत्या. बार्ड वायर्स होत्या. साधा तारा लावलेल्या होत्या. याच्या पलीकडे जायचं नाही, इथनं बघायचं. आणि सगळे आम्ही तिथनंच बघतो. इतर लोक तेही तिथनंच पाहत होते, फोटोग्राफी करत होते. तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांनी आणखी एक जागा डेव्हलप केली. खरं म्हणजे आपल्याकडे का असेल या अशा तऱ्हेची जागा डेव्हलप करणे सहज शक्य आहे. ज्याच्यामुळे या फुलांचा ऱ्हास होणार नाही, त्याच्यावर लोक चालणार नाही अशा तऱ्हेने. तिथे एक टेकडी होती. त्या टेकडीवरती ही सगळी झाडं त्यांनी प्लांट केली छोटी छोटी आणि सगळी फुलली होती. त्या टेकडीच्या डोक्यावरती वरती पाण्याची टाकी ठेवली होती. खालनं त्याला पाण्याचा सप्लाय होता आणि वरतून ते खाली येत. बाजूच्या पाचवेजवरून ते फिरून ही फुलं पाहत आनंद घेत हिंडू शकत होता. अक्षरशः हजार लोक जरी आले तरी ती टेकडी आणि ते पाचवेच कमी पडले नसते. लोकांना नीट पाहता आलं असतं, कुठली फुलं तुडवली गेली असतं. हे अशा तऱ्हेचे एक्सपिरियन्सेस तिथे येतात आणि कुठेतरी ते बोचत असतं, खूपच असतं. आणि मग हे आपण काय पाहायचं नक्की आणि त्यातनं काय शिकायचं काय बोलतायचं हा एक माझ्याकडे प्रश्न असतो. मी आपल्या इथे येतो, माझ्या मित्रांशी बोलत असतो, अनेक लोकांशी बोलत असतो. तुमच्यासारख्या लोकांशी हा मुद्दा पुढे मांडलेला एक भाग आहे. आत्तापर्यंत ज्या ज्या देशात गेलो त्या त्या देशांमधले हे गाईड्स होते हे 5-5 वर्ष गाईडचा डिप्लोमा केलेले लोक होते. आज तापळ्याला आम्ही बोटीतनं जर का गेलो आणि त्या मुलाला विचारलं की हे पाणी किती आहे, तर किती पॉवर निर्माण होते, किती खेडी गेली, तर त्याला माहीत नसतं आणि ते गाईड असतात. आता हा जो विषय हा कोणी हँडल करायचा आणि कसा हँडल करायचा मला माहिती, पण हे करणं भाग असतं आणि याच्यावरती आपणच सतत बोलायला हवं असतं. तिथे मला आणखी एक गोष्ट जाणवली. कारण अनिल शेवरोड गेलो की आम्ही लोकांशी बोलत असतो. तिथे गेल्यानंतर तिथलं जिथे जाऊ तिथलं अन्न खात असतो. भारतीय अन्न फार कमी वेळा आम्ही खातो. तिथे आणखी एक गोष्ट आम्ही त्या गाईड्सला बोलत